लोडिंग वर्क बघणार आहोत. त्यासाठी आपण नॉट ही चिपकून घेतलेली आहे. हे बघा, तिला 10 ते 15 मिनिटं सुकून घ्यायची. त्यासाठी आपल्याला लागणार आहे जरदोशी. तुम्ही पॉलिस्टर थ्रेड घेतला तरी चालेल, नाहीतर मी आता हा डायलजीचा घेत आहे. आणि त्यासाठी चिपकवण्यासाठी आपल्याला एक गम, जरदोशी जर छोटी असेल तर 24 नंबरची सुई, आणि मोठी असेल तर मग 23 नंबरची सुई. मोठीला 24 नंबरची सुई घेतली तरी चालते. तुम्ही सगळ्यासाठी 24 नंबरची सुई आणली तरी पण चालेल, किंवा 23 नंबरची सुई घेतली तरी पण चालेल. फक्त पहिल्यांदा आपल्याला असं हे चिपकून ठेवायचं, कारण ते निघलं नाही पाहिजे. मग आपण एक जरदोशी कट करून घेणार आहोत. आणि एक जरदोशी कट केल्यानंतर ती आपल्याला पहिल्यांदा टाकून बघणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, पहिल्यांदा असं काढून दाखवा, वर काढायचा. वर काढल्यानंतर आपल्याला एक जरदोशी टाकून बघायची आधी, छोटी पडते किंवा मोठी पडते त्याच्यासाठी. ही परफेक्ट बसतं तर मग तिला काढून या साईजचे आपल्याला सगळ्या जरदोशा कट करून घ्यायचे. पहिल्यांदा आपण काढून धागा वर काढणार. वर काढल्यानंतर जे आपण जरदोशी कट करून घेतली आता ती भरून बघायची आणि 2 वेळा स्टिच काढायचे. 1 2, प्रत्येक वेळी 2 वेळा स्टिच काढायचे. रिटर्न वरतीच न्यायचा धागा. 1 2, आणि मग परत जरदोशी भरायची. 1 2, आणि जरदोशी ही एकदम जवळूनच घ्या, गॅप नका देऊ त्यांच्यात. जरदोशी, दोन्ही जरदोशींच्या मध्ये गॅप नाही आला पाहिजे. प्रत्येक वेळी 2 वेळा स्टिच. दोन वेळा स्टिच काढल्यानंतर रिटर्न आपला धागा क्रॉसमध्ये वर न्यायचे आणि परत 2 वेळा. एवढं लक्षात ठेवायचं का प्रत्येक वेळी आपल्याला 2 वेळा स्टिच काढायचे. एकच वेळ स्टिच काढली तर आपली जरदोशी परफेक्ट बसणार नाही. आणि याच्यासाठी तुम्ही पॉलिस्टर थ्रेड पण वापरू शकता. सेम परत तसंच 2 वेळा स्टिच काढायची. सिंगल धागा वर न्यायचा. दोन वेळा स्टिच काढायची. एक वेळ मोठी स्टिच काढली, एक वेळ छोटी स्टिच काढली. नंतर मग ज्या एकाच बाजून आपल्याला जरदोशी भरायची, दोन्ही बाजून जरदोशी नाही भरायची. आता इकडनं आपण धागा हा सिंगल नेणार. इकडं सिंगल धागा नेऊन मग एकाच बाजून आपल्याला जरदोशी टाकायची. आपण सिंगल इकडनं धागा सिंगल नेणार आणि प्रत्येक वेळी ह्याच बाजून आपल्याला जरदोशी टाकायची. दोन आणि जरदोशी पहिल्यांदा एक जरदोशी टाकून तिचा माप घ्या. ती रिटर्न बाहेर काढा आणि त्याच साईजनी दुसरे जरदोशी पण कट करून घ्या.
एकाच मापाच्या सगळ्या कट केल्या पाहिजेत, तेव्हा ते सेम येईल. नाहीतर कमी जास्त झाल्यानंतर मग ते बरोबर पण दिसणार नाही. आणि एकदम सरळ न टाकता थोडी क्रॉसच टाकायची. सरळ न टाकता क्रॉस टाकत जा. जरदोशी आपल्याला प्रत्येक वेळी एकाच बाजूकडून टाकत जायचे. जी तुम्ही स्टिच न्याल वर, त्या स्टिचच्या वरून घेऊन जायचा जरदोशीचा, कारण नाही तर मग आपला धागा सिंगल असा दिसेल. याच्यावरूनच आली पाहिजे. जर बाजूशी जरदोशी गेली तर हा धागा दिसेल. ज्या धाग्यावरून आपण जो धागा टाकलेला आहे त्याच धाग्यावरून आपल्याला जरदोशी टाकायची, मग तो धागा दिसणार नाही. आणि तुम्ही पायपिंगची नॉट लावली तरी चालेल, किंवा जे आपण ब्लाऊजला नॉट लावतो रेडीमेड, ती नॉट आणून चिपकवली तरी पण चालेल. आणि तुम्हाला मटेरियलची नावं नसतील माहिती तर आपण जो पहिला क्लास झाला, जे मटेरियलची आपण साहित्याची माहिती सांगितलेली आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण मटेरियलची नावं दिलेली आहेत. असा पूर्ण हे करून घ्यायचं. तुम्हाला ब्लाऊजच्या गोल गळ्यावर लावायचे असेल तर आधी पूर्ण पायपिंगची नॉट चिपकून घ्यायची, आणि मग त्याच्यावरून जरदोशी वर्क्स किंवा बीड वर्क्स ते करून घ्यायचं. प्रत्येक वेळी 2 वेळा स्टिच काढायला विसरायचंच नाही. फक्त बाकी सेम प्रोसेस आहे तशीच, फक्त आपण मण्यांच्या जागी जरदोशी भरणार आहोत.
जेव्हा आपली राशी जरदोशी टाकून झाली का मग गाठ मारून घ्यायची.